फ्री आहे. हे तुम्ही नाव लिहिलं, तुम्ही सनत नाव लिहिलं तुम्ही? बापरे, हे काय स्टर्लिंग इंजिन आहे? हां, हे कसं आहे, दोन तीन ते पाहिजेच, थोडंसं काही ना काही वेगळं असलं तर बरं आहे. नाव तुम्ही कोणत्या कमांडने केलं? आपण टेक्स्ट कमांड. टेक्स्ट कमांड टाकला, त्याला एक्सट्रूड करून घेतलं, फॉन्ट टाकला. याचे पण टाकण्यासाठी गेले तुम्ही? हो, याच्यामध्ये ॲनिमेशन नाही आहे. ॲनिमेशन एक एक्सप्लोड आहे, एक्सप्लोड आणि कोलॅप्स दोन्ही आहेत. अरे बापरे, ॲनिमेशन मी ह्याच्यात. पण हे आपण जे टाकलं 2023चं वर्जन नाही का? हां, 2023 मध्ये जे होत आहे म्हणजे रिअल टाइम जे दिसत आहे ना, मटेरियलचे कलर्स, त्याच्यामुळे एवढं अट्रॅक्टिव्ह वाटते, अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि आपल्याला एक आयडिया पण चांगली लागते त्याची की नाही आपल्याला खरंच कसं दिसणार आहे. तेच तेच ऍक्च्युअल मध्ये बनवताना आपण तसं एक्सपेक्ट करतो ना, मग तसं दिसते पण ते. पावर किती भारी. नाही तर ह्या रिझल्टसाठी 2023च्या अगोदर 2018 मध्ये मला ह्या रिझल्टसाठी वाट पाहावं लागेल रेंडरिंगची 4-5 तास. 4-5 तास रेंडरिंगची वाट पाहिल्यानंतर मला असे रिअल टाइम 2018 मध्ये नाही ऑप्शन. हे नॉर्मल इमेज रेंडरिंग मध्ये येत होती, नॉर्मल मध्ये येत आहे. सांगा, ही वेळ तुमच्यामध्ये ग्राफिक्स आहे म्हणून लवकर लोड होत आहे. ग्राफिक्स वर पीसी जर नसलं त्याचे लवकर लोड होणार बी नाही. मला वाटतं 2023 इन्स्टॉल बी नाही होणार पूर्णपणे. अरे बाप, त्यातले हे प्रोडक्ट इन्स्टॉल नाही होणार रेंडरवाला, असं वाटतं का ते ग्राफिक्स नसल्यामुळे. हा बरोबर. आता मी याच्यात टाकलं, हे आपलं हे काय आपलं टर्बाईन. हा, टर्बाईन आहे, जेट इंजिन आहे ना. हा, टर्बोजेट इंजिन. टर्बोजेट इंजिन टर्बोजेट इंजिन आहे. तर त्याच्यात फ्युलचं इंटेक होते. हा, फ्युलचं इंटेक आणि एअर दोन्ही पण होतं. तर आधी एअरचं केलं होतं, पण ते कसं होतं प्रेशर खूप राहते आतमध्ये, ते पूर्ण रेड मध्ये येत होते एरोस. त्याचा बार पूर्ण वरती होता, ते दिसायला खूप म्हणजे नीट दिसलं नसतं. मी ते फ्युल टाकलं, ते फ्युल तर एवढा येत नाही होत, सगळं ऑक्सिजन नंतर ते बर्न व्हायला लागते. ते फ्युलचे जेव्हा हे टाकले मी, तर त्याचे एरो थोडेसे म्हणजे कम्पॅरेटिव्हली क्लिअर. हे सगळं आपण याच्यावर केलं, सॉलिड वर्क्स केलं आपण. सॉलिड वर्क तुम्ही असेंब्ली बनवली, असेंब्लीमध्ये मग तुम्हाला म्हटलं का बा ते फ्लो टाका, पण तुम्ही ते स्वतःहून क्रिएट केलं त्याला नाही का? तुम्ही त्याच्यामध्ये त्याला ॲनिमेट बी करून, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा जो आहे ना इम्पेलर फिरत पण आहे, आणि जो एअरचा जो फ्लो आहे जेट इंजिन मध्ये तो दिसतोय, तो पण दिसते. हा, फक्त आपलं इग्निशन राहिलं, झालं असतं तो ॲट द एंड. पण ते नवीन सॉफ्टवेअर सिम सेंटर सॉफ्टवेअर याच्यात एक नाही होत. कसं आहे, आपण सपोज आता हे प्रोपेलर्स फिरून राहिले त्याच्यामुळे फ्लो चेंज व्हायला पाहिजे होता. हा, इथे चेंज होत नाही, इथे चेंज होत नाही. मग प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे, ते कसं फोर्सफुली केलं ना आपण. बरोबर आहे. तुम्ही फक्त प्रॉपरला स्टॉप ठेवलं ना, तर त्याच्यावर ते आदळतात आणि त्याच्या हिशोबाने ते फ्लो चेंज होतात. स्टॉप ठेवलं होते ना, ते स्टॉप ठेवलं. आता इथं ते फिरत आहे कारण आपण ते फोर्सफुली फिरवलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये याचा जो रूट चेंज होता ना, इकडं कशामुळे चेंज होता, कारण हे स्टेबल पार्ट आहे. बरोबर आहे. हा फिक्स, हा फिरून आला ना, हा फिरला असतात ते एरो सगळं चेंज व्हायला पाहिजे. बरोबर आहे. हा, ते फिक्स ठेवला तुम्ही, जरा फिक्स ठेवलं ते होतात, ते आदळणार असं जाणार. हो बरोबर. आता मी तुम्ही मला एक्सटर्नल होत नाही, आता मी त्यांना एक्सटर्नल करून दाखवलं. हो का? हो, याच्यातच सॉलिड मध्ये एक्सटर्नल फ्लो. अरे वा. हो, तर ते एक्सटर्नल म्हणजे काय सिंपल आहे, त्याचं काही एवढं मोठं कठीण नाही आहे. फक्त ते तुम्हाला काय करायला लागते, सॉलिड ओपन तुमचं ओपन आहे. बघा, एक्सटर्नलसाठी तुम्हाला काय करायला लागते, फ्लो सिम्युलेशनमध्ये गेले तुम्ही. ठीक आहे. एखादी आहे काय असेंब्ली आहे एखादी तुमची वाली, हीच उघडून घ्या ना आता जी उघडलेली, तीच उघडा. किंवा त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल केलं तर त्याच्या बाहेरून जाणार. एक्सटर्नल कधी आपण यूज करणं, समजा गाडी आहे तुमची, टू व्हीलर आहे, त्याच्यावर एअरचा किती दबाव येत आहे तुम्हाला ते सांगायला लागेल. त्याच्यावर एअरचा दबाव येणार, एक्सटर्नल मध्ये फक्त एअर येणार. तर तुम्ही एखादी अशी असेंब्ली करा. हां, रॉकेट आहे काय पूर्ण असेंब्ली. प्रॅक्टिससाठी मी खूप वेगवेगळे डाउनलोड केले आहे. चांगली गोष्ट आहे. जे ज्याचं आता स्ट्रक्चर वेगळा राहील त्याच्यामध्ये आपण लीड्स टाकू, ते वेगळ्या जागी टाकायला लागेल, सगळं वेगळं होईल ना. हेच केलं होतं मी. ह्याच्यावर तुम्ही अप्लाय करून बघितलं काय? हो, याच्यावरही केलं होतं. इंटरनल केला ना तुम्ही? हो, इंटरनल फ्लो. मी ऍक्च्युली आउटरच करणार होतो, पण ते आउटर मला माहित नव्हतं कसं आहे. आता आउटर इंटरनल होतं. आता बघा आउटर कसं आहे ना, इथून अप्लाय होणार नाही याच्यावर. हो बरोबर आहे. हे आतलं जे आहे आता काढायचं असलं तर पूर्ण ते जात नाही आहे. न्यू प्रोजेक्ट घ्यावं लागेल ना आपल्याला. रिझल्ट मध्ये जाऊ नाही हे होते का प्ले, एक बरं ट्राय कराल बरं. इथं आहेच नाही फ्लो, नाही होणार ना. त्याला डिलीट करू शकतो आपण. ओके, झालं. हे एक झालं दोन्ही गेले. आता मी आलो फ्लो सिम्युलेशन मध्ये. आता आपल्याला एक्सटर्नल करायचं आहे ना. एक्सटर्नल साठी तुम्हाला बाउंड्री कंडिशन द्यावं लागते. ठीक आहे.
आता इनलेटमध्ये आपलं इंटरनल फ्लोमध्ये आपलं लीड द्यायला लागते. हो लीड द्यावं लागतं. ठीक आहे, लीड पाहिजे, अंदरून ओपन पाहिजे, मग त्याला आपण क्लोज करतो, मग त्याला अंदर फ्लो जाते. हां बरोबर आहे. ते इंटरनलची कंडिशन आहे. पण एक्सटर्नलची काय कंडिशन आहे, तुम्हाला एक समोर सरफेस दाखवा लागते. समोर सरफेस दाखवा लागेल किंवा मागा सरफेस दाखवते चालते. डायरेक्ट अशी त्याच्यात एअर आदळ ना, हा बरोबर. आपण याच्या मागे सरफेस दाखवू. हां एक आपण एक शीट बनवू, अच्छा. ते मागे ठेवू आपण, हां आणि त्याच्यावर मग तो फ्लो येणार. अच्छा, त्याच्यावर तो म्हणजे आपण डायरेक्ट सरफेसवर टाकू नाही शकत का? असं डायरेक्ट सरफेसवर नाही टाकू शकत. डायरेक्ट टाकू शकतो ना, पण तो आपल्याला कसं इथं जर टाकला तर एवढाच फक्त येणार ना. हो बरोबर. मोठ्या जर टाकला तर डायरेक्ट असं मोठा येते. आहे की आलं नाही? लक्षात. पूर्ण एरियामध्ये असं. तर याच्यामध्ये काय करू आपण, असेंब्लीमध्ये एक न्यू पार्ट बनवून घेऊ, है ना. ठीक आहे. त्याच्या बेसला एक स्केच करू. हो. ते लीड्स काढून टाकायला लागेल ना. टाकल्या का तुम्ही हो लीड टाकलं. ठीक आहे. त्यामध्ये बाहेर येणार आहे. हां तर मी इथं सा लावतो. ठीक आहे, असं इथे सर्कल बनवून घेतो मी एक मोठा बरं. राऊंडच बनवतो लागेल हां. तुम्ही, दिसायला चांगलं दिसेल ते. हो बापरे. तेवढा फ्लो येते माहिती आहे का, म्हणून मी तसं केलं. अच्छा, इतका मोठा फ्लो येतो पूर्ण. खाली करावं लागेल. एवढंच करतो मी, फक्त हां, एक ठीक. शीट दाखवायची आहे मला. आता दिसून दिसेल जाईल. त्यात ते. याला मी प्ले करतो, अरे बापरे, आणि उलटे शिवून झाले नाही का. हे असे चालले. नाही, मी हा इथं सिलेक्टेड आहे तो सध्या. तो काढा लागेल. पण पण तरी आपण पण जर इथे ते select इकडे केला चाललाय एक तर ॲव्हरेज साईज कमी करायला लागते, यार खूप मोठे झाले. पण ते कसे होते? तिथूनच होईल ना. इथून होते, इथून होते, है ना. फ्लो टॅजेटेडला 0 करा, इथं 0.07 आहे ना. 0. अरे बापरे. अरे बाप. एक 0 कमी करून देतो, है की नाही. 1 0 कमी. वाढले? आता फक्त त्याला डायरेक्शन डायरेक्शन द्यावं लागेल ना. आता काय आहे, हा मागे पाहिजे नाही, समोरच पाहिजे ना. समोर पाहिजे तो. किंवा सर तो काढून नाहीच ठेवला समजा तर इनके थोड्या ठेवला तर मग हे तुम्हाला दिसतं ना. हे बघा, हे जे आलेलं आहे, हां एअर अशी येणार नाही ना. तो एक ॲटमॉस्फिअर आहे, समजून घ्या. ओपनिंग होल आहे तो एअरचा. हे एक ओपनिंग होल आहे आपण क्रिएट केलेलं. सर मग असंही करता येईल ना. याच्यावर तो सेम प्लेनवर आहे ना, त्याच्यावर तेवढाच एक छोटासा सर्कल ड्रॉ करायचा. ठीक आहे, त्याच्यावर आपण इम्पोर्ट करू एअर. ती इथून अशी इकडे जाईल, म्हणजे सेम तो डायरेक्शनचा प्रॉब्लेम नाही येणार मग आपल्याला. हां हे करता येऊ शकते. पूर्ण जेवढा त्याचा कंडिशन दिलेली आहे आपण ऑलरेडी तिथपर्यंत जाईल. अच्छा अच्छा अच्छा. विजार्ड क्रिएट न्यू. नेक्स्ट एक्सटर्नल आहे. फ्लूइड फ्लो हे सगळं फ्री सरफेस घेऊन घेऊ आपण, नाही का. फ्री सरफेस घेणार नाही. कंडक्शन वगैरे, हिटिंग वगैरे असले काही ते नाही का. अच्छा, तुम्ही त्याचे टाकू शकतो. इथे बी राहतो. आपल्या इथून गॅस घ्यायची आहे, हे गॅस घेऊन घेतो मी इथे. ॲड न्यू आणि नेक्स्ट आणि नेक्स्ट. आणि ते सिलेक्ट ॲटली सॉलिड मटेरियल. अच्छा, म्हणजे जी सॉलिड बॉडी आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट करा म्हणते. ते समजा मेटलमध्ये आहे, ॲल्युमिनियममध्ये आहे ना. नेक्स्ट आणि नेक्स्ट. इथं पण टाकू, टेम्परेचर टाकू शकतो मी. जी बी आपली एअर येणार, कधी हॉट एअर राहते, कधी कोल्ड एअर राहते. तर हॉट असेल तर हॉट टाका पॅरामीटर, कोल्ड असेल तर कोल्डचं पॅरामीटर टाका. तर मी तर हे जे आहे टाकू नॉर्मल ते. हे बघा, हे ॲटमॉस्फिअरपेक्षा आपण जे बघा इंटरनल करत होतो, बरोबर. हे बेसिक राहते नाही का, स्टँडर्ड राहते. म्हणजे स्टँडर्ड जे आहे फिनिश आली. बाउंड्री कंडिशन आलं. आता आपल्याला ते द्यावं लागेल. आता आपण इकडे केलं तर ते तिकडे चाललं होतं ना. आता इथं करू, इकडे येणार ना तो, आहे की नाही. -x नाही y ॲक्सिसला घ्यावं लागेल. आता इनलेटमध्ये जातो मी, इनलेट, आणि इथं इनलेटवर क्लिक करून हा फेस. बरोबर आहे. आता x डायरेक्शन घेतलं आला. बरोबर. तर ते x नाही आहे. एक्सरसाइज हां x आहे. ठीक आहे, ओके. बरोबर आहे का. बरोबर आहे. इकडेच येईल ना आता. हो इकडे येईल. बरोबर आहे, त्याच्या इकडे याला रन करा. रन. किती प्ले केले आपण बघा ना. कमीत कमी सगळं कोर तर कामात आले त्याचे, नाही तर ते गेममध्ये नाही इतके कोर्स कामात. पण याच्याशिवाय मजा नाही काय. नाही लास्ट वाला टॉपिक त्याने म्हणजे हे
कसं आहे, जेवण असं वाटतं की झाल्यानंतर- आपण वाक केला जेवण झाल्यानंतर का स्वीट खाल्ल्याशिवाय हे नाही, तसं आहे सॉलिड बरोबर आहे. केल्यावर हे शिकल्याशिवाय मजाच नाही. मी शिकवतो हे प्रत्येकाला. नाही, असं ते वाटतं ना नाही आपण आता काहीतरी स्वतःहून नाही हा जसं इमॅजिन केलं यार तसं बनवू शकतो आपण. बनवू शकतो, तसं करू शकतो. करू शकतो. तुम्ही एखादी समजून घ्या, एखादा फॅन बनवला, हा. त्या फॅनचं रोटेशनवर कसं अप्लाय होणार एअर तुम्ही बरोबर. अप्लाय करू शकता. एका सेंट्रिफ्युगल पंप बनवलं, तो किती फ्लो काढणार पर आहे ना आवर्समध्ये बरोबर किती आहे. काढणार ते सगळं करून बघू शकतो. सगळं करू तर ते करून पाहायला मजा येते. रिझल्ट निघालेले Results आलेले आहे. जायचं इन्सर्ट इन्सर्ट इथंच करावं लागेल ते, ठीक आहे. आणि त्याला झिरो करून घेतो मी. 1-0 ओके आले यार. आले. आता त्यांना फ्लो फक्त याची आपल्याला डेन्सिटी वाढवा लागते. मग ते परत कॅल्क्युलेट करते ना. इथून 40 बापरे. 200 वाढले डेन्सिटी. हो आलं लक्षात. हा आता जमलं. आता चांगलं वाटेल. आता ते याच्यावर म्हणजे आपल्याला आता पूर्ण इकडपर्यंत आले पाहिजे. पण इथपर्यंत आले पाहिजे ना. हा तर आता आपण ते वाढ लागते प्रेशर, अच्छा ठीक आहे. तर ते अच्छा आता तेवढ्या ते पैशावर ते इथपर्यंत येऊ शकते हा. म्हणून तसं येत आहे का. लेटमध्ये गेला प्रेशर काही वाढवलंच नाही ना आपण. नाही तर तुम्ही 100 घ्या. बापरे आता ते पूर्ण शेवटपर्यंत रन जाईल. करावं लागेल पुन्हा मला, ठीक आहे. न्यू होऊन जाईल.